how to show love to a woman or wife. स्त्रीला किंवा बायकोला प्रेम कसं दाखवायचं. First, एक, show affection. जरा माया दाखवायची, भावना पोचत्या करायच्या. What is love in marriage as far as women are concerned? विवाहामध्ये प्रीती म्हणजे काय? बायकांविषयीनं बोलायला गेलं तर विवाहातली प्रीती म्हणजे काय? For a woman to feel loved, एखाद्या बायकोला जर असं वाटायला हवंय की माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो, they need to be shown affection regularly. त्यामध्ये त्या नवऱ्यांनी अगदी भावनापूर्ण रीतीनं ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे बायकोवर. This is separate from physical relationship. आणि हे शारीरिक नात्यांच्या पलीकडे, म्हणजे ते नव्हे. She needs some patting, तिला थोडंसं मायेनं पाठीवरनं हात फिरवणं, hugging, मिठी मारणं, drawing them close, एकत्र जवळ येणं, loving touch. आणि प्रेमळ स्पर्श करणं. These are the physical aspects of love. या काही शारीरिक गोष्टी आहेत प्रेमातल्या. She needs to know that you love her in this way. म्हणजे बायकोला कळलं पाहिजे बस अशा सगळ्या रीतीनं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे. See, it's not just physical relationship. There are many other aspects where you show that you truly, genuinely love her. फक्त शारीरिक संबंध साधणं ते नव्हे, आणि इतर सुद्धा खूप प्रकार आहेत ज्याद्वारे तुम्ही तिला दाखवू शकता की माझं तुझ्यावर प्रेम आहे. She always needs to be valued. बायकोची नेहमी किंमत केली गेली पाहिजे, तिला ते हवं असतं. A woman always feels that she should be valued. She should be the most precious person in the husband's eye. आणि स्त्रीला नेहमी हेच हवं असतं की माझ्या नवऱ्याच्या नजरेमध्ये मी सगळ्यात मौल्यवान अशी स्त्री असली पाहिजे बस. And this is how she perceives love. आणि अशा पद्धतीनं ती स्त्री किंवा बायको प्रेमाकडे बघत असते की मला काही आणि नकोय. And this is how she knows that there is respect in my marriage. आणि मग अशा रीतीनं तिला कळतं की माझ्या विवाहामध्ये आदर आहे. Appreciate her looks. तिचं दिसणं जे आहे त्याचं कौतुक करा. Today you look nice. की आज तू छान दिसतेय. Today this dress is good on you. हा ड्रेस तुझ्यावर छान दिसतोय. Or you buy this color. किंवा तू हा रंग घे. Sometimes the husband says, buy whatever you want. पण कधी कधी नवऱ्यांचे हिशोबच नाही, अरे घे तुला काय घ्यायचं ते. Wear whatever you want. घाल तुला काय घालायचं असं. Wear whenever you want. आणि जेव्हा घालायचं ते Wear घाल. howsoever you want. आणि जसं घालायचं तसं घाल असं. I accept you as you are. जशी तू आहेस तसं मी तुला I mean स्वीकारलंय. that. असं व्याख्यान वगैरे द्यायची गरज नाही. वाऱ्यावर कशाला सोडताय तिला? हा, कराराची बायको करून आणलीये ना. Amen. Appreciate her cooking. कौतुक करा तिच्या स्वयंपाकाचं. Always don't appreciate your mother's आणि cooking. नेहमी त्याच्यामध्ये आईच्या स्वयंपाकाचंच कौतुक केलं पाहिजे असं काही नाही. तिच्याही स्वयंपाकाचं कौतुक करा की. Many times we always compare her cooking with our mother's आणि cooking. अनेक The वेळा men have this flaw. पुरुषांमध्ये ही खोट असतेच की अनेक वेळा पुरुष ना तिच्या स्वयंपाकाची तुलना आईच्या स्वयंपाकाशी करणार. काही गरज आहे का? Now you have been eating your mother's food from childhood. आता तू बालपणापासून तुझ्या आईच्या मम्मीच्या हातचं जेवत आला. See, हा, how can she make the kind of food your mother made? त्या पद्धतीचं जेवण आता तुझी बायको कसं बनवणार? And so sometimes the mothers then take the upper hand and they say, don't worry son, I will prepare for you. मग याच्यामध्ये कधी कधी आया सुद्धा गेम खेळतात बरं का, आणि गोंधळ घालतात. असं आहे ना, हा मी म्हंटल ना तुला तिचा हातच नाहीये स्वयंपाकामध्ये, नको काळजी करू बेटा, मीच तुला खायला घालते. हो का? असं. ते बाप्पा, घरातली चित्र, कोई बोलता नहीं, हो रहा सबके साथ है. Appreciate how she maintains that house. आणि ते घर ती कसं सांभाळते, स्वच्छ ठेवते, त्याचं कौतुक करा. घरची मॅनेजर ती आहे. Amen. आमेन. A wife always beautifies the house. आणि बायको नेहमी घराला सुंदर करते. The man may mess the house, but the Oh. woman comes and beautifies the house. पुरुष नेहमी घर घाण करतात, बायका घर सुंदर ठेवतात. The rules and regulations are applied by a woman. आणि नियम अटी सगळ्या बायका पाळतात. सगळ्या बायका, बरोबर आहे, बरोबर आहे. पुरुष घर घाण करतात म्हणतात. Ephesians 4:32. इफिस 4:32. Be kind to one another, tender hearted, forgiving each other, just as God in Christ also has forgiven you. इफिस्करास पत्र 4 अध्याय 32 वचन. आणि तुम्ही एकमेकांशी उपकारिक व कनवाळू व्हा, जशी देवानेही ख्रिस्तात तुमची क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांची क्षमा करा. Praise God. आमेन. That's a beautiful aspect. किती सुंदर पैलू आहे हा Be नात्यातला. kind to one another. जरा एकमेकांवर दया करा. She's also a person. She's not a furniture in your house. ती पण एक व्यक्ती आहे ना, माणूस आहे ना. ते फर्निचर आणलंय का घरात ठेवायला? Eh?
A furniture has no emotion. The woman has loads full of emotion. फर्निचर मध्ये भावना नसतात. एखाद्या बाईमध्ये स्त्रीमध्ये भरपूर भावना असतात And men have no emotions. आणि पुरुष अगदी भावनाहीन असतात. So sometimes तर कधी कधी it's little difficult for men to flow. isn't it? थोडं अवघडच जातं पुरुषांना, कारण हे सगळं नवीन असतं त्यांच्यासाठी. Be kind to one another. एकमेकांशी कनवाळू म्हणजे दयाळू राहा Tender hearted. आणि अशा सौम्य हृदयाचे उपकारिक राहा. Forgiving each other. एकमेकांना क्षमा करा, Just as God in Christ also forgave us. जसं देवाने ख्रिस्तात आपल्याला सुद्धा क्षमा केलेली आहे तसं राहा. Amen. Amen. In Colossians 3:12. कलसई 3:12 मध्ये, So as those who have been chosen of God, holy and beloved, put on a heart of compassion, kindness, humility, gentleness and patience. कलसीकरास पत्र 3 अध्याय 12 वचन म्हणतं, तर देवाचे निवडलेले पवित्र आणि प्रिय यांच्याप्रमाणे तुम्ही करुणेचे हृदय, दयाळूपण, नम्र भाव, लीनता, सहनशीलता ही अंगी लिया, म्हणजे नेसा, धारण करा. Paul says पॉल म्हणतो in 2 Corinthians 6:11, 2 कोरिंथ 6:11, our mouth has spoken freely to you, O Corinthians, our heart is opened wide. 2 कोरिंथ 6 अध्याय 11 वचन पॉल म्हणत आहे, अहो करिंथकरांनो, तुम्हाशी बोलण्यास आमचे तोंड उघडलेले आहे, आमचे हृदय विस्तारलेले आहे. You have to now increase the size of your heart. आता हृदय जरा मोठी करा, हृदयाचे आकार जरा मोठे करा. After marriage, we have to increase our heart size. लग्नानंतर पुरुषांनी दिल थोडा बडा करो. Even men, even women. पुरुषांनी पण स्त्रियांनी पण लग्नानंतर हृदय जरा मोठी करा.